अतुल बेनके आता अजित पवार यांची साथ सोडणार का, अशा चर्चा सध्या रंगू लागल्यात। अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानं या चर्चा सध्या सुरू दिसतात। खासदार अमोल कोल्हे यांच्या घरी बेनके शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाली। बेनके अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जुन्नरचे आमदार आहेत आणि ते आता अजित पवार यांची साथ सोडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान या भेटीवर अजित पवार नेमकं काय म्हणालेत पाहूयात। काय म्हणजे भेट घेतली म्हणून काय झालं नाही असू दे ना। आज आम्ही पण अनेक आमदार माझी पण भेट घेतात। हे अशा भेट घेतली काय बिघडलं? अजित गावांनी भेट घेतली, 2 दिवसानंतर प्रवेश झाला। मग होऊ दे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाईट वाटतं? इकडं तिकडं नेहमीच, आज नाही, तुम्हाला 2019चा काळ आठवत असेल। 2019ला पण मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किंवा माजी मंत्री हे समोर भाजपमध्ये गेलेले होते। त्याच्यात आज 40 आमदार तरी तुम्हाला तिथं दिसतील जे पूर्वाश्रमीचे, असे इकडं तिकडे जातात। तर या भेटीवर स्वतः अतुल बेनके नेमके काय म्हणाले तेही पाहूयात। कसं आहे, विधानसभेच्या निवडणुकीला अजून 1.5-2 महिन्याचा टाईम आहे। त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सामोरं जात असताना काही होऊ शकतं, काही म्हणजे काही। त्याच्यावर आत्ता लगेच भाष्य करण्यात काय अर्थ आहे का? यदा कदाचित महायुती म्हणून आम्ही जेव्हा पुढे जातोय तर महायुतीतून सीट शेअरिंगवरून काय होऊ शकतं, यदा कदाचित दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात। म्हणून त्याच्यावर मी एक छोटा घटक आहे, मी फक्त 288 पैकी जुन्नर तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी आहे आणि म्हणून पुढं जात असताना काय होईल आता मी कसं काय सांगू शकतो।